कुणाच्या बाला भीक नाही घालत. थांबती गेली उडत. आया कोण बंद कर. कसा बोलतोय बघितलं मी अप्पा. बरं आहे गावासमोर बोलतोय. अयो गावच्याच लोकांवर चिटुक करतो. अयो नशीब समजा आम्ही भूतासनी जाया सांगितलं. नाहीतर या बाया इथं चुरू चुरू बोलत आहेत नव. अजून एकमेकींच्या झिंजा उपटत बसल्या असत्या. माझ्या वाट्याला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं नव. ऐकायचं नाही तर भोगा. अयो पंच काय ते ठरवा. इथं आमच्या नातीच्या लग्नाचं चाललंय आणि तुमचं काय मधीच. होय अयो मधीच. आपलं काय मधीच. आम्ही कशाला येऊ मधीच. अयो आणि ज्या नातीचं तुम्ही ह्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणतात तो काय करतो ते बघितलं ना. अयो तरी त्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणताय. जरा विचार करा ह्याच्यासोबत लग्न केल्यावर काय भलं होणार. आव पंच हे लगीन झालं नाही तर माझ्या लेकीशी कोण लगीन करीन. अय पंच इथे या बायांची तक्रार घेऊन आलाय ना व. एवढंच बोला. अयो मला काही हौस नाही रे तुझं लग्न लावायची किंवा मोडायची. तुझ्या घरच्यांमध्ये थोडी माणुसकी आहे म्हणून मी आलो बोलायला. अयो अयो बरं झालं असं आलास गुंडू तू. अयो काय झालं ते समजलं असेलच. होय म्हणूनच मी लगेच निघून आलो. काय बोलणं झालं. अयो बाळूने कबूल केलं त्याने चेटूक केलं म्हणून त्याला शिक्षा द्यायची. अय्यो पण त्याची काय चूक त्यात. त्यांनी जे केलं असेल ते आपल्याला चुकीचं वाटत असेल पण सुरुवात त्याने केली नाही. हे गुंडू काय बोलतोस. अप्पा सुरुवात कोणी केली ते विचारा तात्याला. काय रे तात्या. मी आता आधीच सांगितलं ना का सुरुवात बायकांनी केली म्हणून. तू कोणाच्या बाजूने आलास. पंच बाजू बिजू मारू द्या. हे बघा कसा रागाने बघतोय. असं त्या बायकांकडे रागाने बघत होतो. दिले भूत सोडून अंगावर. अयो हे पुपटा हे सगळं असं असेल आधी सांगायचं रे बाबा. तर मयप्पा बाळूची जरी चूक असली तरीही त्याच्या आधी बायकांची चूक आहे. म्हणजे मला गुंडप्पाचं म्हणणं पटत आहे म्हणून मी बाळूला माफ करतो. आणि गावकऱ्यांनो त्याला आता समजावून सांगितलं आहे असं पुन्हा करणार नाही तो. अय्यो आलं लक्षात. त्या बाळूच्या लग्नाबद्दल काय आहे ना ते पंच चावडीवर ठरवतील. एकच चावडी हाय आणि ते तिथं वर. तिथं मॅच न्याव करतो. माझा न्याव करणारा अजून पैदा व्हायचा आहे. चला निघायत ना. निघा म्हणलं ना वा. माझा निवाडा करायला आले आहेत. एवढं सोपं आहे वय.